अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भक्तांनो, श्री गुरुदेव दत्त आज भक्तांना म्हणत आहे, प्रेम सर्वांवर करा, पण फक्त श्रद्धा देवावरती ठेवा। नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे। बोलताना शब्दांची उंची वाढवा, पण आवाजाची उंची नको, कारण पडलेल्या पावसामुळे शेती पिकत असते, विजांच्या कडकडाटामुळे नाही। मित्रांनो, फक्त कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या विषयी चांगलं मत किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा जर का तुम्ही स्वतः 4 पावले चालून समोरच्या बरोबर संवाद केला तर तुम्हाला खात्री पटेल आणि मग सर्व संशय दूर होतील आणि मनात काहीही भ्रम राहणार नाही। त्यामुळे कोणाबद्दल मनामध्ये भ्रम निर्माण करू नका। तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्याशी शांतपणे बोला आणि वाद मिटवा। मित्रांनो, कोणा वाचून कोणाचे काहीच अडत नाही। हे जरी खरे असले ना तरीही कोण केव्हा उपयोगी पडेल हे पण सांगता येत नाही। जो थांबतो तो डबका असतो आणि जो थांबत नाही तो झरा असतो। डबक्यावर ढास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात। निवड तुमची आहे। तुम्हाला डबके निवडायचे आहे की झरा निवडायचा आहे। मित्रांनो, ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका। स्वप्न मनात धरलेली कधीच मोडू नका। पावलोपावली येतील कठीण प्रसंग। फक्त चंद्र ताऱ्यांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला कधीच सोडू नका। खेळ असो किंवा आयुष्य असो, आपलं सामर्थ्य तिथेच दाखवा जेव्हा आपल्याला कमजोर समजत असतो। पक्षी जेव्हा जिवंत असतो तेव्हा तो किड्या मुंग्यांना खातो, पण जेव्हा पक्षी मरण पावतो तेव्हा तेच किडे मुंग्या त्या पक्षाला खात असतात। वेळ आणि स्थिती केव्हाही बदलू शकते। कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमी लेखू नका, कारण कधी कोण तुमच्या पुढे जाईल हे सांगता येत नाही। मित्रांनो, आपण कुणाचे वाईट केले नाही तर समर्थ आपले सुद्धा वाईट करणार नाही। हे मनामध्ये ठेवा आणि कुठल्याही गोष्टीला घाबरू नका। जर तुमच्याकडून न कळत काही चुकीचे काम घडले असेल तर त्या परमेश्वराला क्षमा मागा। तो देव नक्कीच तुम्हाला क्षमा करेल। काही लोक स्वतःला खूप शक्तिशाली समजतात, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे। मित्रांनो, एका झाडापासून लाखो माचीसच्या काड्या बनवता येतात, पण एक माचीसची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते। चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमीच आठवणीत राहतात, मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही। जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल। काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे असे समजून जा, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल। भक्तांनो, तुमच्या देवावर विश्वास ठेवा, तो सगळं काही व्यवस्थित करतो। संकटांशी अशा प्रकारे तुटून पडा की जिंकला तरी इतिहास आणि हरला तरी इतिहास। देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे असंच नेहमी मागणे मागा। सर्व काही चांगले होईल यावर विश्वास ठेवा। जो मनुष्य भूतकाळातल्या गोष्टी आठवून चिंता करत बसतो तो माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही। मित्रांनो, झालेल्या गोष्टींची चिंता करून काहीही लाभ नाही। भूतकाळात आपण जे चांगले किंवा वाईट कर्म केले असेल त्यापासून धडा घेऊन आपण पुढे जात राहिले पाहिजे। आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे। लग्नानंतर जोपर्यंत पतीकडे पैसा असतो तो सर्व सुखसुविधा प्रदान करत असतो, तोपर्यंत पत्नी त्याची सर्व प्रकारे काळजी घेते। परंतु दुर्दैवाने पतीचा पैसा नष्ट झाला आणि सुख संपत्ती संपून गेल्यानंतर पत्नीची खरी पारख होते। या काळातच समजते की पत्नीचे पतीवर प्रेम होते की त्याच्या पैशावर प्रेम होते। मित्रांनो, परमेश्वराने आपल्याला 2 डोळे आणि 2 कान दिले आहेत, मात्र जीभ एकच दिली आहे। याचा अर्थ असा आहे की आपण जास्तीत जास्त एका वेळी
पहावे आणि बोलावे मात्र मोजकेच. नियती म्हणजे केवळ योगायोग नाही, ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय तयार करून ठेवत असते. भूतकाळात जे काही घडले त्यामुळे दुःखी होऊ नका. चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमान काळाचा सदुपयोग भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे, म्हणजे तुमचा येणारा काळ आनंदी राहील. देवा वाट चुकलोय, थोडी वाट दाखवाना. वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवाना. देवा अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवाना. दुःखाच्या पिंजऱ्यात कैद म्हणाला, मोकळं आकाश दाखवाना. देवा रण खूप मोठा आहे, थोडा धीर द्याना. जगाच्या युद्धात सर्वांना हरवेल असा एक तीर द्याना. देवा तहान खूप लागली आहे, थोडं नाव घेण्याची शक्ती द्याना. जीवन जगतानाही तुमचं नाव आठवावे इतकी भक्ती द्याना. देवा मी मागत राहीन, तुम्ही देत राहाल, पण शेवटचं एकच वचन द्याना. तुम्ही कधीही सोडणार नाही या बालकाची साथ, कधीही नाही काढणार हा डोक्यावरचा हात, एवढं मात्र वचन द्याना. आपल्या हातून जेव्हा काही चांगली कामं होतात तेव्हा समजून घ्या की ही किमया देवाची आहे. इतरांना झालेला त्रास पाहून आपल्याला जर त्रास होत असेल तर समजून जा आपलं मन देवमय होत आहे. जीवनात सुख दुःख येणारच, पण सुख आल्यावर देवाला विसरू नका आणि दुःख आल्यावर मुखातून देवाचे नाव सोडू नका. मग बघा सुखाची पुरणपोळी आणि दुःखाची होळी कशी होते. मित्रांनो, देव म्हणतो, जेव्हा तू चांगले काम करशील तेव्हा मी तुझ्या सोबत आहे, आणि वाईट काम करताना मात्र लक्षात असू देत, कारण देव तुला बघत आहे. भक्तांनो, सगळ्यात मोठी सद्गुरु सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला समर्थांच्या भक्तीचा मार्ग दाखवणे, कारण त्याने एकदा का समर्थांना मानले की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी समर्थ स्वतः घेतात. आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो, आणि तो तुमच्या पुढच्या आयुष्यातील तुमची संपत्ती ठरतो. दत्तगुरु म्हणतात, मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे, पक्षाच्या कंठातून निघालेले शिळही मीच आहे, गाणगापुरातही मीच आहे, ध्रुवावर कैलासावर मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. काय रे, काय पाहतोस माझ्याकडे, माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे. माझ्याकडे तू आशेने जरूर बघ, परंतु लक्षात असू देत, मला चित्रात पाहण्यापेक्षा, मला फोटोमध्ये पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना पहा, आणि वर्तमानात असताना नेहमी नामस्मरणात राहा. स्वतः रोप लाव, कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रूपावर येणाऱ्या फळावर अधिकार फक्त तुझाच असेल. मित्रांनो, आपली नाती किती सुंदर आहेत ना. समर्थांनी परत मनुष्य जन्म दिला, आणि शेवटी आपण स्वतःची जातपात विसरून सद्गुरूंची भक्ती या नात्यात आपण बांधले गेलो, जी रक्ताची नसली तरी प्रेमाची, आपुलकीची आणि मायेची जरूर आहे. रक्तांची नाती एक वेळ तुटतात, पण सद्गुरूंची भक्ती करणारे दास हे नातं कायम टिकणार आहे. जे कधी पण मदतीला बोलवा ते नक्कीच येतील, तेही रक्ताच्या नात्याच्या आधी. मित्रांनो, पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करण्याची संधी समर्थांनी आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. कोण कोणत्या कुळात, जाती जन्माला आला, यापेक्षा सद्गुरूंचा दास म्हणून जन्माला आला हेच आपले परमभाग्य आहे. हे समर्था, तुझ्या नामस्मरणात खूपच शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे. आता सुख आले तरी जय सद्गुरू, आणि दुःख आले तरी पण जय सद्गुरू, संकट आले तरी जय सद्गुरू, आणि आनंद झाला तरी पण जय सद्गुरू. हे सद्गुरू राया, बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, आई आहेस, माझा पिता आहेस. मला मार्गदर्शन दे, मला प्रेरणा दे.
मित्रांनो, आपलं चांगलंच होणार हे मनात धरून चला. बाकीचे समर्थ पाहून घेतील हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. समर्थ म्हणतात, मी प्रत्येक क्षणी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, सद्गुरूंच्या सेवेत समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात. ते आपला संयम बघत असतात. आपल्याला भरपूर अडचणी आणि संकटेही निर्माण करतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवा ही खंडित होत असते. बरेचसे दास कंटाळून दत्तगुरूंची सेवा सोडतात, पण ते चुकीचं आहे. आपण हे का विसरून जातो? हे संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटाहूनही मोठे आपले सद्गुरू आहेत. म्हणूनच कधीही न डगमगता सद्गुरूंच्या भक्तीत चालत राहा. कारण समर्थांनी एकदा का आपल्याला हात दिला तर ते कधीच सोडत नाहीत. नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करत असतात. आणि नंतर आपल्या उंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधीच कल्पनाही केलेली नसते. मित्रांनो, समर्थांना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्या क्षणी समर्थ आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे काही घडत आहे ती समर्थांची इच्छा म्हणून आपल्याला स्वीकार करायचा आहे. आपली टीका करणारे असतील किंवा स्तुती करणारे असतील, त्या प्रत्येक व्यक्तीला समर्थांनीच पाठवलेला आहे असे म्हणून धन्यवाद द्यायचे आहेत. त्यांच्याद्वारे जे काही शिकवले जात आहे ते आपण शिकायचे आहे. समर्थांचे संकेत म्हणून आपले कर्म करत राहायचे आहे. बघा, मग यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घेईल. मित्रांनो, तुमचा समर्थांच्या शक्तींवरती विश्वास असेल, समर्थांच्या योजनेवरती विश्वास असेल तर होय समर्था, माझा तुमच्यावर विश्वास आहे असं टाईप करा. भाग्यवंती ठराल. आणि हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भक्तांनो, तुमच्या सर्व मनोकामना दत्तगुरु लवकरात लवकर पूर्ण करू देत.